धारावी मुंबईचं हृदय. पण वर्षानुवर्षे हे हृदय वर्षातील 3ही ऋतूंमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना सामोरं जात आहे. धारावीकरांना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे पाहूयात आजच्या व्हिडिओतून. सध्याची धारावीतील छोटी आणि पत्र्यांची घरं सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि रात्रीही ती तेवढीच तापलेली असतात. अरुंद गल्ल्यांमुळे सध्या इथे हवा खेळती राहत नाही. अशातच दाटीवाटी आणि साचून राहणारं सांडपाणी यामुळे धारावीकरांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मी सूरज गुप्ता आणि मी इकडेच राहतो. माझ्या घरी हेच आहे आणि मी इकडे ते आमचे संसार पण इकडे चाललं आहे आणि मीन्स आम्ही कामी पण यही करतो. आमच्या कमर्शियल हे दुकान आहे किराण्याचे, ते छोटेसे. आम्हाला ना हे आमचे स्लम एरिया आहे. आम्हाला इकडे ना दरवर्षी पाऊस येतो ना, जरा लाईटली पण पाऊस पडला ना तर इकडे ना आमच्या घर भरतो पूर्ण. आणि या एवढ्या छोटे घरामध्ये ना आम्ही कम से कम 10 ते 12 माणसं राहतात. आणि आता तो रिडेव्हलपमेंट होतोय ना, त्यासाठी आम्ही खूप बघतोय की पुढे व्हावे आणि चांगला व्हावे. आणि ह्यातही आम्ही चाहतो की पुढे येऊन खूप चांगला व्हावे, रिडेव्हलपमेंट व्हावे आणि चांगले मिले आम्हाला भेटले पाहिजे. आम्हाला दुसरं काही नाही, आम्हाला गटार स्वच्छ करून पाहिजे. ते घाणीत आम्ही राहते. आमच्या काही इकडं कोणी लक्षसुद्धा घालत नाही. गवारला पाणी घरात भरते, कोणी येऊन बघत नाही. काही मरतान का जगतान. आमचे दरवर्षी फ्रीज खराब होतात, कपडे भिजतात. एवढले कपडे आम्हाला फेकून द्यावे लागतात. हे किती वर्षे मला 94 पासून राहते आम्ही, 96. उन्हाळ्यात आता किती 6 महिने झाले असतील तिथून हे पाणी भरते. तिथपासून आम्ही त्रास काढतोय. परत आता पावसाळ्यात घरात पाणी भरणं तो तर वेगळा. हात आम्हाला साफ कोण करून देत नाही. आम्ही 2-3 वेळा गेलो, कोण काही लक्ष देत नाही. इकडे बोलतात की आता तुटणार आहे, त्याच्यामुळे काय आम्ही करू शकत नाही. तुटणार आहे तर तुम्हाला घरं भेटणारच आहेत असं बोलतात. चांगलं राहावा, सुखात राहावा. पण आमचं एकच म्हणणं आहे, मत मागायला तुम्ही बराबर येता, मग आम्हालाच मत द्या. ना अशा घाणीत राहते त्याचा कोणी विचार करते का? आमचा कोणच करत नाही आहे. बस त्यांचं मतदान मिळालं, खुर्ची मिळाली का ते बादशाह झाले. मेरा नाम गणेश है, ठीक है, और मैं भी धारावी की तरह एक आम इंसान और एक कलाकार हूँ जो धारावी से बात कर रहा हूँ, ठीक है. और हम लोग यहाँ पे 25 और 30 साल से रह रहे हैं, ठीक है. मैं रैप करता हूँ और मैं खुद का म्यूज़िक बनाता हूँ, ठीक है. तो इतने साल से हम लोग धारावी में यहाँ पे रह रहे हैं, मतलब बहुत सारी तकलीफ़ों के साथ. ऐसे नहीं कि तकलीफ़ें नहीं है, यहाँ पे तकलीफ़ें हैं, चैलेंजेस है जो हम लोग डेली लाइफ में बहुत फेस करते हैं, ठीक है. अब यहाँ पे गर्मी छोड़ दो आप, यहाँ पे झोपड़े जो है इतने छोटे हैं, इतने क्लस्टर है, फिर भी हम लोग यहाँ पे रह रहे इतने टाइम से. आई थिंक कि अगर रीडेवलपमेंट होगा तो एक बेटर चेंज आएगा, एक बेटर सोसाइटी आएगा, एक बेटर एनवायरनमेंट आएगा. तो इस चीज़ की हम उम्मीद करते हैं. हा पुनर्विकास या समस्यांवर कसा कायमस्वरूपी तोडगा ठरणार आहे पाहूयात. या पुनर्विकासामुळे मिळणारी आधुनिक पक्की घरं थर्मल इन्सुलेशन्स या तंत्रज्ञानाने सज्ज असतील, ज्यामुळे घराबाहेर कितीही ऊन असलं तरीही घराच्या आतील तापमान मात्र कमी असेल. या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्रीन झोन. जमिनीवरील दाटी कमी करून तिथे मोठी झाडं लावली जातील, जी नैसर्गिक एअर कंडिशनिंगचं काम करतील. आधुनिक सांडपाणी व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनामुळे परिसरातील दुर्गंधी आणि आर्द्रता कायमची नष्ट होईल, ज्यामुळे धारावीकरांना आरोग्याच्या समस्या जाणवणार नाहीत. धारावीचा पुनर्विकास म्हणजे मुंबईच्या एका मोठ्या भागाचा कायापालट. ही संधी आहे एका स्वच्छ सुंदर धारावीच्या निर्माणाची. तुम्हाला काय वाटतं, या आधुनिक बदलामुळे धारावीकरांचं जीवन किती सुसह्य होईल? आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा विषय अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.